नमस्कार, सुप्रभात. आज महाभारत आख्यानातली महाभारत स्तवनाची पुढची ओवी पाहूया. ओवी क्रमांक 33. ओवी पाहू. म्हणोनी हा काव्य रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा आला आवो, रसाळपणाचा. अनुवाद ज्ञानेश्वरीमधल्या समार्थी ओव्या आहेत. ही कथा महाभारत काव्यांचा राजा शोभत, ग्रंथाची या महती प्रत उत्कर्ष लाभला ये ठाई, रसाळपणा रसा आले, शब्द सत्य शास्त्र बनले. काव्यराज नाव म्हणून या ग्रंथा, रसा रसाळता येथूनीच. महाभारत हे सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. हे निरूपण केले आहे सुलभा दापके यांनी. जर आपल्याला हा आमचं अभ्यास हे चिंतन आवडत असेल तर ज्ञानेश्वरी चिंतन ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या परिचितांना आणि सबस्क्राईबही करा. आता ह्याच ओवीचं चिंतन निशिगंधा क्षीरसागर यांनी केलेलं आहे. ते बघण्याआधी ओवी कठीण शब्द बघू आणि मग भावार्थ पाहू. ओवी आहे. म्हणून हा काव्या रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथूनी रसा झाला आवो, रसाळपणाचा. कठीण शब्द आहे गुरुवतीचा. गुरुवतीचा म्हणजे थोरवींचे स्थान आणि आवो म्हणजे डौल. भावार्थ पाहूया. ही कथा सगळ्या महाकाव्यांची साम्राज्ञी आहे. ही कथा म्हणजे थोरपणाची खाण आहे. ह्या कथेपासूनच नवरसादी काव्यरसांना डौलदारपणा, रुबाब प्राप्त झाला आणि मग ह्या नवरसांनी युक्त वाङ्मयास चालना मिळाली. तत्वज्ञान, सगळी शास्त्रे रसाळपणातून काव्यात्मक करून कथन करणारा हा प्रथम ग्रंथ. ह्या महाकाव्यापासून स्फूर्ती घेऊन एक विषय घेऊन इतर ग्रंथांची रचना झाली. म्हणून माऊली ह्या ग्रंथाला काव्यांचा रावो अशी श्रेष्ठत्वाची पदवी देत आहेत. संस्कृती प्राचीन असली तरी तीच संस्कृती खूप अनेक वर्ष, अनेक पिढ्या कधी टिकून राहू शकते? जेव्हा ह्या संस्कृतीची विपुल ग्रंथसंपदा असते तेव्हा. आणि तसंच ह्या संस्कृतीत आपल्या विपुल आणि अभिजात उत्तम वाङ्मय असतं तेव्हाच ती संस्कृती टिकाव धरते. आपल्या संस्कृतीची इमारत मूल्य आणि तत्वांवर आधारित असल्यामुळे अशी संस्कृती हजारो वर्षे टिकून राहते. भारतीय संस्कृतीची हीच तर खासियत आणि गुपित आहे, ज्यामुळे अनेक दशके परकीय आक्रमणे झाली तरीही आपली संस्कृती टिकून राहिली. वटवृक्षाप्रमाणे संस्कृतीची मुळं खोलवर गेली की ती संस्कृती चिरकाल अशी टिकून राहते. आणि महाभारत हा आपल्या संस्कृतीच्या टिकावातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. जर हे ज्ञान ग्रंथांमध्ये ग्रंथित झालं नसतं तर ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं असतं? त्यामुळं महाभारत हा एक माइलस्टोन आहे. ह्या आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. ग्रीक, हिंदू संस्कृती अशा ह्या ज्या युनानी ह्या आहेत, ह्या खूप प्राचीन संस्कृतींची उत्तम उदाहरणं आहेत. हिंदू संस्कृती आजसुद्धा टिकून आहे. याचं कारण आपले दैवी ग्रंथ गीता, रामायण, महाभारत एक नाही असे अनेक ग्रंथ आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. महाभारत हा ह्या अशाच अनेक ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे. व्यासांनी ह्या ग्रंथामध्ये असे तेजस्वी शब्द वापरले आहेत की त्याच्या तेजाचा एक अनोखा डौल तर आहेच, पण त्याला शास्त्राचा आधार भाषाशास्त्र आणि ब्रह्मज्ञान यांचेही अधिष्ठान आहे. पण इतकी गहन तत्वज्ञाने आणि ब्रह्मज्ञानाचा आधार असून सुद्धा ज्या काव्यातून
हे कथासार रचले आहे त्याला व्यासांनी कोमलतापूर्वक सौंदर्य दिलं आहे. रसाळपणाचा रस इथे भरभरून वाहतो आहे कथानकांच्या प्रवाहिततेतून. गहन तत्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान असणारा ग्रंथ रसाळ आणि मनोरंजनात्मक काव्य असू शकते, ह्या संकल्पनेचा पहिला स्रोत म्हणजे महाभारत हा ग्रंथ आहे. रसिक आणि काव्यात्मक पद्धतीनं ज्ञान देण्याची ही कवी कल्पना व्यासांनी सर्वप्रथम जगाला दिली, म्हणून माऊली म्हणतात, एथोनी झाला रसाळपणाचा आवो. पण हा रसाळपणाचा रस म्हणजे सार आहे, बोध आहे, जो प्रत्येक कथेतून घेणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. जरी रसपूर्ण कथा असली तरी तत्वज्ञान बोधरूपी रस आपण त्यातून घ्यायला शिकलो पाहिजे. फळं पिकली की जशी गोडीला येतात, तसं ह्या उद्यानातील कथावृक्षांच्या वर जी बोधरूपी फुलं फळाला येऊन तेव्हाच गोड होतात, जेव्हा आपण ह्या फळांच्या आतला जो सिद्धांतरूपी गर आणि सार आहे ते आपण घ्यायला शिकू. गुरुवतीचा ठाव ह्या शब्दांमध्ये काय आहे ते आता बघूया. ह्या शब्दांमध्ये गुरूंपेक्षा श्रेष्ठ गुरुवती म्हणजे असा गुरु जिच्यावर साक्षात सरस्वती प्रसन्न होऊन गुरुवचनांमधून रसवते आहे, असा अर्थ माऊलींना अभिप्रेत असावा. साक्षात सरस्वती जिव्हेवर असताना जे जे शब्द बाहेर पडतील ते साक्षात अमृता समानच असणार ना. जसं आंबा पिळला की त्यातून मधुर रसच निघणार हे निश्चित, त्याचप्रमाणे ह्या गुरुवतीचा जर ठाव घेतला तर, आता ठाव हा कशाचा घेतात, हृदयाचाच घेतला जातो ठाव. तसा हा हृदयाचा ठाव घेतला तर तिथे केवळ भावभावनांनी ओथंबून रसरसलेले शब्दच हाती पडतील. ह्या प्रत्येक शब्दामधून जो रस निघेल ते साक्षात अमृत असेल असा माऊलींचा भाव आहे, जो अगदी सहजी आपल्याही हृदयाचा ठाव घेतो. ह्या महाकथानकांमधून जो रस निघतो तो म्हणजे रसाळपणाचा रुबाब आहे, डौल आहे. कारण प्रत्येक शब्द हा गजाननाच्या स्पर्शाने शब्द श्री झालेला आहे. ह्या ग्रंथात प्रत्येक शब्द हा श्री आहे, जो सतशास्त्रे व बोधवचने यांनी ठासून भरलेला असा अर्थवाही आहे. पण ह्या महाबोध देणाऱ्या कथा अतिशय कोवळीकपणे नाजूकपणे मांडल्या आहेत. ह्या कथानकांमधून कोवळीक दुप्पटीने लुसलुसली असली तरी बोध मात्र कोवळा नाही, बोध मात्र महाबोध आहे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, अशा कोवळीकीतून जरी ह्या कथा पुढे सरकत असल्या तरी कथेचं सार मात्र केव्हा तरी ज्ञानाची पहाट हळूच जागवून जातं आणि अज्ञानाची रात्र उलटून जाते. हा ग्रंथ त्यातील मिळणाऱ्या तात्पर्यांच्यामुळं गुरुपदाची थोरवी भूषवतो असं माऊली म्हणतात. कारण ह्या ग्रंथातील अनेक कथा आणि उपकथांमधून व्यासांनी अनेक बौद्धिक सर्वसामान्य लोकांसाठी सांगून ठेवली आहेत. काय करावे काय करू नये याची कथेच्या मांडणीतून सारासार विचारांची साठवण कशी करावी ही शिकवण देत ही कथाशृंखला पुढे सरकत जाते. मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. कथेतल्या मांडणीमध्ये जे सार हाती येतं ते अगदी लोण्यामधनं तूप काढावं असं अजूनच खुलून येऊन कोमलतेतून ज्ञान देऊन रसाळपणा आणि सौंदर्य दृष्टीनं ह्या महाभारतामध्ये वृद्धिंगत होत गेले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रत्येक कथा आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठीच व्यासांनी रचली आहे. याचं भान ठेवून जर हा ग्रंथ वाचला तर मनोरंजनातून ज्ञान नक्कीच मिळेल याची खात्री इथे माऊली आपणा सर्वांना देत आहेत. ह्या गोष्टीचं भान ठेवूनच आपण प्रत्येक कथा काय बोध देते आपल्याला ह्या दृष्टिकोनातूनच ह्या महाग्रंथाचा अभ्यास आपण करूया.
आता आपण ह्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय, तर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये जे सार महाभारताचं माऊलींनी घेतलंय, त्या महाभारताची थोरवी एका वेगळ्या दृष्टिकोनातून माऊलींनी ह्या ओवीच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळं आपण आपल्या पूर्वजांना ह्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद देऊया, व्यासांना धन्यवाद देऊया आणि आपल्या सगळ्या गुरुतत्वाला, सगळ्या गुरूंना खूप धन्यवाद देऊया आणि आपण त्यांच्यासाठी कृतार्थ भावामध्ये त्यांनी जो वारसा, जी संस्कृती आपल्यापर्यंत पोचवण्याचं खूप मोठं काम केलंय, त्यांच्या कृतार्थ अशा भावामध्ये आज ह्या विचारांसह तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या ओवीसह. शुभ दिवस, शुभ प्रभात.